नमस्कार. मी ॲडव्होकेट माधव. कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले मराठी चॅनल कायदा विजनमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने हिंदू मॅरेज ऍक्ट 1955च्या कलम 11 प्रमाणे कोणते लग्न हे लग्नच नाही असे समजले जाते किंवा कोणता विवाह हा वाईड किंवा अवैध समजला जातो. विवाहाच्या विविध प्रकाराबाबतची सविस्तर आणि समजेल अशी सोप्या भाषेत संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याशिवाय झालेले लग्न हे लग्नच नाही असे कधी मानले जाते याबाबत अनेकदा अनेकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी शेवटी उदाहरणासहित देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आवडल्यास लाईक करून शेअर करा. चला तर मग सुरू करूया की हिंदू विवाह अवैध कधी होतो. हिंदू विवाह कायद्याच्या कलम 5 मध्ये विवाहाच्या लग्नाच्या काही अटी शर्ती सांगितलेल्या आहेत. त्या विवाहासाठीच्या आवश्यक तरतुदीची पूर्तता जर झाली नाही तर विवाह अवैध मानला जातो, लग्न अवैध मानलं जाते. काही परिस्थितीमध्ये विवाह अवैध मानला जातो, तर त्या कोणत्या परिस्थिती आहेत ते आपण आता पाहूया. पती अथवा पत्नी विवाहित असताना जर दुसरा विवाह केला असेल असा विवाह अवैध मानला जातो. म्हणजेच काय तर पती पत्नी हे विवाहित आहेत आणि पती किंवा पत्नी पैकी एकाने त्याचा डायव्होर्स न घेता दुसरे लग्न केले असल्यास केलेला दुसरा विवाह हा अवैध असेल. जर महिलेचा पती मयत असेल आणि तिने दुसरा विवाह केला असेल तर तो अवैध असेल. परंतु तिचा पूर्वीचा पती जिवंत आहे, तिच्या जिवंत असलेल्या पतीकडून फारकत न घेता दुसरा विवाह केला असेल तर तो विवाह अवैध असेल. जर पुरुषाचे लग्न झालेले आहे, त्याची पत्नी जिवंत आहे, परंतु त्याच्या पत्नीची फारकत न घेता तिला न सांगता दुसरे लग्न केलेले असेल तर ते लग्न अवैध ठरते. लग्न म्हणजेच लग्न हे लग्नच नाही असं मानले जाते. पती पत्नी सपिंड असल्यास त्यामधील लग्न हे लग्नच नाही असं मानले जाते. हिंदू विवाह रद्द बादल कधी करता येतो तर बघा, विवाहाच्या वैधतेसंबंधी हिंदू विवाह कायदा 1955 मधील तरतुदी. भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाला अनन्यसाधारण महत्व आहे. विवाह म्हणजे दोन व्यक्तीचे, दोन कुटुंबाचे मिलन. परंतु प्रेमाचे व आपुलकीचे हे नाते कधी कधी योग्य ती चौकशी, योग्य ती काळजी न घेतल्याने मानसिक व शारीरिक छळाचे कारण होते. विवाह करताना कायदेशीर तरतुदीचे विवाह अवैध मानला जातो व पुढे खूप अडचणींना तोंड द्यावे लागते. म्हणून विवाह करताना, लग्न करताना कुठली काळजी घ्यावी, कायदा काय सांगतो ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे अनेक लोक राहत असल्यामुळे प्रत्येक धर्माचे वेगवेगळे विवाह कायदे इथे अस्तित्वात आहेत. हिंदू व्यक्ती हिंदू विवाह कायदा 1955 अथवा विशेष विवाह कायदा 1954 नुसार विवाह करू शकतो. हिंदू विवाह कायद्यानुसार कायदेशीर विवाह बंधनासाठी काही गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्या गोष्टी कोणत्या त्या ऐका. कोणत्याही दोन हिंदू व्यक्ती ह्या कायद्याच्या अंतर्गत विवाह करू शकतात. हिंदू या शब्दाच्या व्याख्येमध्ये हिंदू, शीख, जैन व बौद्ध ह्या समाज बांधवाचा देखील समावेश होतो. हिंदू विवाह कायद्यानुसार आंतरजातीय विवाह करता येत नाही. आंतरधर्मीय विवाह करण्यासाठी विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत करता येतो. परिपक्व वयाचे मुलगा व मुलगी विवाहाच्या वेळेस विवाहित नसावेत, म्हणजेच ते अविवाहित व घटस्फोटित अथवा विधुर असावेत. आपल्या जोडीदारापासून घटस्फोट घेतल्यानंतर अथवा त्याच्या किंवा तिच्या मृत्यूनंतर दुसरा विवाह करता येतो. पती व पत्नी दोघेही मानसिकरित्या विवाह करण्यास संमती देण्यास समर्थ असले पाहिजे. पतीचे लग्नाच्या वेळेस वय कमीत कमी 21 वर्ष व पत्नीचे कमीत कमी वय 18 वर्ष असावेच. पती व पत्नी हे कायद्यामध्ये दिलेल्या प्रतिबंधित नातेसंबंधातील नसावेत. उदाहरणार्थ जसे की भाऊ बहीण, आते भाऊ, मामे बहीण, मामा भाची, आत्या भाचा अशा नात्यामधील व्यक्तीच्या लग्नास कायदा मान्यता देत नाही. परंतु अशा प्रकारचा विवाह करण्यासाठी रूढी परंपरा संबंधित पती पत्नीच्या समुदायामध्ये प्रचलित असेल तर मात्र असा विवाह करता येतो. पती पत्नी एकमेकांचे सपिंड नसावेत अशा प्रकारचा विवाह देखील करण्याची रूढी परंपरा संबंधित पती पत्नीच्या समुदायामध्ये प्रचलित असेल तर मात्र असा विवाह करता येईल. लग्न हे हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे होणे गरजेचे आहे. जर पती पत्नीच्या कुटुंब अथवा समुदायामध्ये सप्तपदीची पद्धत असेल तर सप्तपदी पूर्ण केल्याशिवाय विवाह संपन्न झाल्याचे मानले जात नाही. बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्मियांच्या विवाह पद्धतीनुसार लग्न पार पाडले जातात. आता लग्नाच्या आपण चर्चा केलेल्या सर्व अटी लक्षात घेता आपल्या लक्षात येईल की हिंदू विवाह कायदा काही बाबीमध्ये आपल्याला रूढी परंपरा
रीतिरिवाज पाळण्याची सुद्धा मुभा देतो. मात्र सदर रूढी परंपरा रीतिरिवाज हे पूर्वपार चालत आलेले व कायद्याला मान्य असणारे असावेत. तसेच ते कुठलाही खंड न पडता आजही संबंधित समुदायामध्ये पाळले जाणारे असावेत. लग्नाच्या अटी शर्तीची पूर्तता करून संपन्न झालेला विवाह हा कायद्याने वैध मानला जातो, कायदेशीर मानला जातो. विवाह करताना काही तरतुदीची पूर्तता झाली नसल्यास विवाह झाला असेल, अवैध जरी नसला तरीही कोर्टातून रद्दबातल करता येतो. विवाहाच्या वेळेस पती अथवा पत्नी मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्यास विवाह करताना विवाहितेने किंवा पुरुषाने काही लूट करण्याच्या किंवा फसवणूक करण्याच्या उद्देशाने विवाह केला असल्यास किंवा लग्न केले असल्यास किंवा विवाह जोर जबरदस्तीने असल्यास किंवा पती अथवा पत्नी विवाह संबंध ठेवण्यास सक्षम नसल्यास किंवा विवाहाच्या वेळेस त्रयस्थ व्यक्तीपासून गर्भवती असल्यास व ही माहिती पतीपासून लपवली असल्यास अशा कोणत्याही वेळी विवाह झाल्यापासून 1 वर्षाच्या आत पती कोर्टात दावा दाखल करून विवाह रद्द करून घेऊ शकतो. कोर्टात दावा हा ठराविक मुदतीतच करावा लागतो. मुदत संपल्यानंतर मग अवघड जाते. आता विवाहाचे थोडक्यात प्रकार बघू. नंबर 1 वैध विवाह, नंबर 2 अवैध विवाह, नंबर 3 रद्दबातल करता येणारा विवाह, असे 3 विवाहाचे प्रकार ठळकपणे आपल्याला दिसतात. आता तीनही एक एक करून आपण समजून घेऊ. वैध विवाह कायद्यानुसार आवश्यक असणाऱ्या सर्व तरतुदीची पूर्तता केली तर विवाह वैध मानला जातो, कायदेशीर मानला जातो. अशा विवाहामधील दोन्ही व्यक्तींना पती पत्नीचे सर्व कायदेशीर अधिकार प्राप्त होतात. दोघांनाही एकाच्या मृत्यूनंतर त्याच्या किंवा तिच्या संपत्तीमध्ये कायदेशीर वारस म्हणून हक्क प्राप्त होतो. तसेच वैध विवाह अस्तित्वात असताना पती अथवा पत्नी दुसरा विवाह करू शकत नाही. नंबर 2 अवैध विवाह. जर केलेला विवाह हा मुळातच अवैध असेल तर दोन्ही व्यक्तींना पती पत्नीचे कुठलेही हक्क व अधिकार प्राप्त होत नाहीत. असा विवाह मुळातच अवैध असल्याने कोर्टातून तो अवैध असल्याचा हुकूम आणणे बंधनकारक नसते. कोर्टात टाकून अवैध विवाह मिळवण्याची गरजही नसते. विवाह अवैध असल्याचा कोर्टातून हुकूमनामा न आणता देखील पती अथवा पत्नी दुसरा विवाह करू शकतात. अशा विवाहातील दाम्पत्यांना त्यांना एकाच्या मृत्यूनंतर त्याच्या किंवा तिच्या संपत्तीमध्ये कायदेशीर वारस म्हणून कधीही हक्क आणि अधिकार प्राप्त होत नाहीत. आता नंबर 3 रद्दबातल करता येणारा विवाह. कोर्टातून हुकूमनामा आणेपर्यंत वैध मानला जातो आणि तोपर्यंत दोघांनाही पती पत्नीचे सर्व अधिकार आणि हक्क प्राप्त होतात. अशा विवाहाला कोर्टातून रद्दबातल करण्याच्या आत जर एखाद्याचा मृत्यू झाला तर दुसरा त्याच्या संपत्तीमध्ये कायदेशीर वारस म्हणून हक्क मागू शकतो. तसेच कोर्टाने या विवाहाला रद्द करेपर्यंत दोघंही दुसरा विवाह करू शकत नाहीत. आता अनेकदा मला विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर ऐका. अश्विनी आणि अशोक या दोघांचे अगोदर लग्न झालेले आहे. पहिले लग्न अस्तित्वात असताना दोघांचेही लग्न झालेले असताना तेही परस्पर संमतीने प्रेमविवाहाने दोघेही दुसरा विवाह करतात. कारण अश्विनी चांगल्या पगारावर आहे, अशोकही चांगल्या पगारावर आहे, सोबत काम करतात, म्हणून त्यांच्या प्रेमाचे रूपांतर लग्नात होते. पहिले लग्न असताना दुसरे लग्न करू शकतात का? ह्या दोघांनीही दुसरे लग्न केले म्हणून अशोकची पहिली पत्नी अशोकला कोर्टात खेचू शकते का? आणि अश्विनीचा पहिला पती तिच्याकडून पोटगी मागू शकतो का? तिला नांदावयास येण्याचा दावा दाखल करू शकतो का? तर हो. त्याचे उत्तर आहे का? आता अश्विनी आणि अशोकचे पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न झालेले आहे. तर विवाह अस्तित्वात असताना अशोक हा अश्विनीशी विवाह करू शकत नाही. अशोक आणि अश्विनीचा दुसरा विवाह असल्याने तो कायदेशीर अवैध मानला जाईल. अशा विवाहाने अशोक व अश्विनी पती आणि पत्नीचे कुठलेही प्रकारचे हक्क व अधिकार प्रदान करू शकत नाहीत, मिळू शकत नाहीत. परंतु दोघांनीही अगोदरच्या लग्नाचा घटस्फोट घेतला असेल तर हे लग्न कंटिन्यू राहू शकते, कायदेशीर होऊ शकतो. परंतु त्यांच्या दोघांनाही पहिल्या लग्नाचा घटस्फोट होईपर्यंत अशोकची पहिली पत्नी त्याला कोर्टात खेचू शकते. तसेच अश्विनीचा पहिला पती तिच्याकडून ती चांगल्या पगारावर असल्यामुळे आणि ती कमवती असल्यामुळे आणि तिचा पती हा बेरोजगार असल्यामुळे, तिचा पती बेरोजगार असेल तर तो तिच्याकडून पोटगी मागू शकतो आणि तिला विरोधात कोर्टामध्ये नांदा येण्याचा दावा टाकू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आणि अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.